नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय बन डोसा, तेही 1 वाटी रव्यापासून। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्याला इथे 1 वाटी रवा घ्यायचे, जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकतात। आता याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे दही टाकून घ्यायचे। आता दही आणि रवा आपण मिक्स करून घेऊया। तर अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात असणाऱ्या साहित्यात आपण एवढा भारी नाश्ता बनवू शकतो। तर दही आणि रवा आपण मिक्स करून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हा रवा भिजवून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतले। आता हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया। तर दही, पाणी आणि रवा चांगलं इथे मिक्स करून घेतले। एवढंच पाणी टाकायचे रवा भिजण्यापुरतं। झाकण ठेवून बाजूला ठेवूया 5 मिनिटांसाठी। आता लगेच आपण हे बारीक करण्यासाठी घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामधला अर्धा रवा आपण टाकून घेऊया। सगळं एकदम बारीक होणार नाही, त्यामुळे अर्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे। तर हा बाउलमधला रवा मी एका वाटीत काढून घेते आणि मिश्रण बारीक केलेले ते आपल्याला बाउलमध्ये टाकता येईल त्यासाठी मी हे मिश्रण छोट्या वाटीमध्ये काढून घेतले। तर आता आपण मिक्सरमध्ये जे मिश्रण टाकून घेतले ते बारीक करून घेऊया आणि या बाउलमध्ये टाकून घेऊया। जास्त भांडे भरवायला नको, ओके नाही। तर आता आपण मिक्सरमध्ये जे मिश्रण काढून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतले। आता ते बारीक करून घेऊया। तर खूप फाईन बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ्याचं टेक्स्चर ठेवायचे। तर बाउलमध्ये वाटलेलं मिश्रण काढून घेऊया आणि जे आपण वाटीमध्ये काढून ठेवलं होतं ते आता परत मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि 2-3 चमचे पाणी टाकूया। पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, थोडंसंच पाणी टाकायचं, लागलंच तर आपण परत ॲडजस्ट करू शकतो। आता हे सुद्धा मिश्रण आपण थोडं बारीक करून घेऊया। तर आपल्याला हे मिश्रण मिक्सरवरती बारीक करायचे, त्यामुळे तुम्ही रवा जाड बारीक कोणताही वापरू शकतात। तर पाहू शकतात आपण हे मिश्रण वाटून घेतले आणि थोडंसं रवाळ असं ठेवले। तर सर्व मिश्रण आपलं वाटून तयार झालेलं आहे। तर इडलीचं वगैरे कसं बॅटर असतं सेम तशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे। तर मिश्रण तर आपलं वाटून झालं आहे। आता आपल्याला एक फोडणी करायचे। तर इथे मी एक बारीक चिरून कांदा घेतला आहे, थोडासा कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता एक मस्त फोडणी करूया। तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरी टाकायची। ते दोन्ही तडतडले की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची चिरून। 1 चमचा उडदाची डाळ टाकून घेतली। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात। उडदाची डाळ थोडीशी भाजली की नंतर कांदा, मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे तो टाकून घेऊया। थोडा वेळ हे सगळं चांगलं परतवून घेऊया। आता इथे एकदम मी साधं सिंपल पद्धतीने बनवले। जे आपल्या घरात साहित्य आहे त्यामध्ये कसं बनवता येईल ते मी दाखवलेलं आहे। पण तुम्हाला आणखीन हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकतात, जसं की बीट आहे, गाजर आहे, बटाटा किसून टाकू शकतात। खूप सारे ऑप्शन आहेत। तर कांदा थोडा वेळ चांगला परतवून झाला आहे, हे पहा। कांद्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचे। आता हे प्लेटमध्ये काढून आपण मिश्रण थंड करून घेऊया। तोपर्यंत रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया। थंड केलेलं कांद्याचं मिश्रण टाकूया, जे आपण फोडणी करून घेतलं ते। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। आपण फोडणी केली कांदा वगैरे त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं नाही आणि अगोदर पण रव्यामध्ये टाकलेलं नाही, तर अंदाजाने आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता हे सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ। तर पाहू शकतात एकदम परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण बनवून तयार आहे। तुम्हाला जर खूप घट्टसर वाटत असेल तर 1 ते 2 चमचे पाणी टाकू शकतात आणि जर व्यवस्थित त्याची थिकनेस असेल तर अजिबात पाणी टाकायचं नाही। आता याच्यामध्ये 1 चमचा इनो टाकून घेतला आहे। 1 चमचा पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊया। तुम्ही थोडासा खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल। आता हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले। तर व्यवस्थित मिश्रण फर्मेट झालेलं आहे। आता लगेच आपण बन डोसा बनवायला घेऊया। आता आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि तळापासून हे मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचे। 1 चमचा मिश्रण तेलामध्ये टाकून घ्यायचे, हे पहा अशा पद्धतीने। तर ज्या कढईमध्ये आपण फोडणी करून घेतलेलं त्याच कढईमध्ये हा बन डोसा मी बनवून घेते। आता वरून वाटी ठेवून घ्यायची।
खोलगट कोणतंही तुम्ही भांडं ताट याच्यावर झाकून ठेवायचं अगदी थोड्या वेळासाठी. थोड्या वेळाने झाकण खोलून घ्यायचे. पाहू शकतात किती मस्त आपला बन डोसा तयार झालेला आहे. एकदम फुगून वरती आलेलं आहे. आता आपण पलटी करून घेऊया. आणि दुसरी साईडसुद्धा छान गोल्डन खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. साईडने थोडंसं तेल सोडूया. आता परत झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी दुसरी साईडसुद्धा छान भाजून घ्यायची. आणि हा नाश्ता तुम्ही छोटा तडका पॅन असतो त्यामध्ये बनवू शकतात किंवा छोटी कढई असते त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकतात. माझ्याकडे ही मोठी कढई होती त्यामध्येच मी हा नाश्ता बनवून घेतला आहे. तर थोड्या वेळ दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेतली. पाहू शकतात किती छान याला जाळी पडली. छान खरपूस असा बन डोसा भाजला गेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा, एकच नंबर आपला इथे बन डोसा बनवून तयार झाला आहे. तर थोडा वेळ अलटीपलटी करून आपल्याला हा बन डोसा भाजून घ्यायचा आहे. तर एकदम टेस्टी हा नाश्ता बनवून तयार होतो. तर साईडचं थोडंसं मिश्रण चमच्याचं अगोदर पडलेलं त्यामुळे ते साईडला थोडंसं मिश्रण चिकटलं होतं ते मी कट करून घेतलं. तर पाहू शकतात किती भारी दिसतोय ना आपला बन डोसा. तर एक मी बनवून दाखवले. आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया. सेम अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा बन डोसे आपल्याला बनवून घ्यायचे. आणि तुम्ही पाहिलंच आहे जास्त काहीही साहित्य लागत नाही. रवा, दही आणि फोडणीसाठी कांदा वगैरे सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात किंवा जिरे, मोहरी, मिरचीची फोडणी केली तरीसुद्धा भन्नाट हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आणखीन एक मी बनवून दाखवते. हे पहा, मिश्रण तळापासून हलवून घ्यायचे आणि मगच तेलामध्ये एक पळी एवढं मिश्रण टाकून घ्यायचे. नंतर याच्यावरती झाकण ठेवायचे. थोड्या वेळ भाजून द्यायची एक साईड. नंतर थोडंसं तेल सोडून दुसरी साईडसुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. तर दुसरासुद्धा बन डोसा आपला बनवून तयार झाला आहे. दोन्ही साईडनी थोडा वेळ कमी गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं. जाळी चांगली पडते आणि खायलासुद्धा खूप छान लागतो म्हणजे कच्चा राहत नाही. तर पाहू शकतात किती भारी कलर आला. तर झटपट आपले इथे 2 बन डोसे बनवून तयार झालेत. राहिलेलेसुद्धा सर्व बन डोसे असेच मी बनवून घेणार आहे. तर आहे की नाही एकदम भारी नाश्ता. अगदी कमी वेळेत कमी साहित्यात हा बन डोसा बनवून तयार होतो. तुम्ही नाश्त्यामध्ये बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात. जाळीदार मऊ लुसलुशीत असा आपला इथे बन डोसा बनवून तयार झाला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.